गूळ फुटाणे खाण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी सोनाली. मला तुम्ही ओळखलेच असेल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक घरात मिळणारी एक सोपी वस्तू सांगणार आहे. आपल्या घरात ती कंटिन्यू आपण ठेवतच असतो, ती वस्तू म्हणजे गूळ फुटाणे. गूळ फुटाणे तर सगळ्यांच्याच घरात असतात. तर गूळ फुटाणे हे छोटे आहेत, पण आपल्या शरीरासाठी किती फायदेमंद आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. फुटाणे गूळमध्ये कार्बोहायड्रेट असते आणि ते आपल्या शरीराला तंतू देते. तर मैत्रिणींनो, हे अगदी छोटेसे फुटाणे कसे खायचे आहेत, कोणत्या लोकांनी खायचे आहेत आणि किती प्रमाणात खायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला माहिती नसेल की आपण आहारामध्ये गूळ फुटाण्याचा समावेश केला तर किती फायदा होतो आपल्या शरीरासाठी, मी तुम्हाला पूर्ण सविस्तर आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. तर मैत्रिणींनो, चालू करते आता उशीर न करता. तर मैत्रिणींनो, गूळ फुटाणे हे तुम्हाला माहीतच आहे ना. गूळ फुटाणे आपल्या आहारासाठी खूप चांगले असतात, चवीला सुद्धा छान लागतात आणि त्याचे आपल्याला ते भूकसुद्धा लागते. कोणी तर सकाळी नाश्त्यासाठी गूळ फुटाणे खाते, कोणी तर चहाबरोबर गूळ फुटाणे खाते. दुपारी खाल्ले तरीही चालते. आपण गूळ फुटाण्याचे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकतो, कारण हे शरीरासाठी खूप पौष्टिक असते. ग्रामीण भागामध्ये तर भरपूर प्रमाणात गूळ फुटाणे खाल्ले जातात. तर गूळ हे आपल्या शरीरातली ऊर्जा मिळवण्यास मदत करते आणि गूळ हे नैसर्गिकरित्याच खूप गोड असते. पण आपण पाहणार आहोत ते कोणकोणते फायदे आहेत ते. तर नंबर 1, पोट भरल्यासारखे वाटते. फुटाण्यामध्ये आहारातील प्रथिने आणि तंतू असतात, त्यामुळे आपल्याला गूळ फुटाणे खाल्ले की लगेचच पोट भरल्यासारखे वाटते. आपण सकाळी चहा न घेता गूळ फुटाणे खाल्ले तर आपला तो एक प्रकारचा नाश्ताच होतो. त्याच्या वेळी आपल्याला काही खावेसे वाटले तर आपण मुठभर फुटाणे आणि थोडासा गुळाचा खडा नक्कीच खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, नंबर 2 पहा, शरीराला ऊर्जा मिळते. आता आपल्याला जर थकल्यासारखे वाटले तर आपण गूळ फुटाणे खाल्ले तर नक्कीच आपल्या शरीराला ताकद येते आणि आपल्याला ऊर्जा येते. तर मैत्रिणींनो, आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर आपण गूळ फुटाणे खाण्याचा खूप चांगला पर्याय आहे. तर गूळ हे नैसर्गिकरित्याच गोड असते, त्याच्यामुळे जास्त गूळ खाणे सुद्धा टाळा, कारण ते खूप गोड असते. त्यामुळे नंबर 3 पाहूया आपण, आपल्याला पचनासाठी तंतू मिळतात. तर मैत्रिणींनो, फुटाण्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिने आणि तंतू असतात, त्यामुळे ना आपल्याला गॅसची समस्या होत नाही आणि आपले पोट साफ होण्यास मदत होते. पण तुम्ही जास्त प्रमाणात गूळ खाणे सुद्धा टाळावे. पण चांगले होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे सुद्धा आहार घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर नंबर 4 पहा, स्नॅक्ससाठी सोपा पर्याय आहे. गूळ फुटाणे म्हणजेच आपल्या नाश्त्यासाठी आणि आपण बाहेर कुठे गेलो, जसे प्रवासात, फिरायला आणि आपल्याला खूप भूक लागली आणि जेवण रेडी नसेल, तेव्हा पण आपण नक्कीच खाऊ शकतो. त्यामुळे आपले पोट पण भरते आणि आपल्याला छान पण वाटते, शरीराला ऊर्जा पण मिळते. आपण असे स्नॅक खाल्ल्यापेक्षा बिस्किटे, कुरकुरे, चिप्स असे खाल्ल्यापेक्षा आपण गूळ फुटाणे नक्कीच खा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा मिळतो. नंबर 5 पहा, वजन कमी करण्यास मदत होते. तर जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला गूळ जास्त प्रमाणात खावा लागणार नाही, कारण गुळामध्ये खूप प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे आपण गूळ कमी घ्यायचा आहे आणि फुटाणे जास्त खायचे आहेत, कारण फुटाण्यामध्ये प्रथिने आणि तंतू असतात. त्यामुळे पोट आपले भरल्यासारखे वाटते आणि माणूस जास्त खातसुद्धा नाही, त्यामुळे आपले वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते. तर मैत्रिणींनो, गूळ फुटाणे हे आपण किती प्रमाणात खावे हे मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गूळ फुटाणे किती प्रमाणात खावे.
पण माझ्या मते गूळ फुटाणे तुम्ही मुठभर भाजलेले घ्या आणि त्याच्यासोबत थोडासा तुकडा घ्या गुळाचा आणि ते तुम्ही मस्त प्रकारे खाऊ शकता. त्याने तुमचे वजनसुद्धा वाढणार नाही आणि शरीरसुद्धा नियंत्रणात राहील. तर फुटाणे खाताना कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी, तर ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ना गुळाचे प्रमाण कमी घ्यायचे आहे, कारण गुळामध्ये खूप प्रमाणात साखर असते. त्याच्यामुळे आपण ते मधुमेहवाल्यांनी जास्त गूळ खायचाच नाही. जर थोड्या प्रमाणात खायचा आहे आणि खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्यायचा आहे बरं का, कारण मधुमेहवाल्या लोकांना जास्त गोड चालत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही गूळ फुटाणे हे नक्कीच खाऊ शकता, कारण शरीराला आपल्या ऊर्जा मिळते आणि ताकदसुद्धा मिळते आणि आपल्याला खायलासुद्धा भारी वाटते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा गूळ फुटाण्याचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं का. आणि तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग, धन्यवाद मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.